भूमाफियांविरोधात नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी नागपूर पोलिसांनी खास शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरात नागरिकांनी जमिनींसंदर्भातल्या शेकडो तक्रारींचा पाऊस पाडला। शहरातील भूमाफियांविरोधात एकूण 252 तक्रारी या शिबिराच्या माध्यमातून पोलिसांना प्राप्त झाल्या असून त्यापैकी 30 प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हाही दाखल करण्यात आलाय। संबंधित पोलीस स्टेशनला 3 दिवसात या तक्रारींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल या प्रकरणांचा आढावा घेणार आहेत। नागपूर पोलिसांचं जमिनीच्या तक्रारींसंदर्भात एक खास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। बहुतांश प्रकरणात भूमाफियांनी एकच जमीन अनेकांना विकल्याची तक्रार होती। प्लॉट विकणाऱ्यांनी पैसे घेत रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली। बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकल्याच्याही तक्रारी समोर आल्या। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा